चला आता आलेलो आहोत आपण एकविरेला कशाला देवांचा नवस आहे. नवस म्हणजे काय नंतर बघायला भेटेल तुम्हाला. आणि खूप दिवसातून हा व्लॉग आहे आणि आज सध्या तरी आमचा फोकस रीलवरच आहे. आणि आमचा रिस्टार बंटी साईनाथ सगळे आलेले आहेत. आम्ही आलेलो आहोत आता रील्स काढायला, पण आम्ही इथे एकविरेला पण आलेलो आहे, इथेच रील्स काढणार. तर बघूया. हे बघा कसं डीजेचा सेटअप लावलेला आहे. डीजे आणि जेवण बनवतात बघा. आणि जेवण बनवण्याला खास आशिषला बोलवला जातो, कारण तो जेवण म्हणजे एक नंबर असतो. कारण तो जेवण बनवण्यात खूप मास्टर आहे. ते आताच बघा कसा कालता घेते ना. आणि रोहिंदा दादा आलेला आहे गोव्याला, गोव्याच्या बीचवर, गोवा वाले बीच पे. आणि विशाल तर काय जास्त घाईतच असतो, त्याला जास्त घाईत असते. कधी असा नाही का बाबा बसलेला आहे शांत. ओ माय गॉड, भाजीचे मालक काहीतरी दोन शब्द आलेल्याबद्दल. आणि ऋषभ रील सोडून तो इथे आलेला आहे. चला आता बघूया. गाणी तर लागलेलं आहे जोरात. चला आपले गाणी तर लागलेले आहेत, बघूया. तो बघा कधी काम करते, जाम काम सुपोर आहे. काम म्हणजे एक नंबर, याला कामाचा जाम छंद आहे बघा. कलिंगड कापाची फक्त व्यवस्था रोहिदाकडेच असते. मागच्या व्लॉग मध्ये पण ओ कलिंगडचे मालक, हा कलिंगड येऊ दे. अरे कलिंगड कसा कापतोय बघा. पहिले त्याचा धंदा होता कलिंगडाचा. याच्याशिवाय काही फायदा नाही. मागडे अशी येतो. चला आपली लोक तर गेलेली आहेत पुढेच आणि मी झोपलेलो. ऋषभ काय त्याला काय नाही, कुठं जावाचं काय नाही, तो आलाय नुसताच पाठी. तर चला आपण माग त्यांच्या इकडून जाऊ. आपण थोडा दुसऱ्या रोडने जाऊ म्हणजे त्यांच्या आधी पोहोचू. चला हे बघा ओ हिरा बेटे. चला बघा कशी आली. हो दोन बोटा दाखवीत आली. हे बघा त्याला आता झोप आलेली आहे. हाय कर हाय. नाही नवीन माणसं दिसतात त्याला. हाय कर हाय बाबू काकाला हाय कर. नवीन माणसं दिसतात आणि तो का वलकी नाही. केस माझं जामच वारलं, त्यामुळे कंचा आदिवासी आलाय असं त्याला वाटत पण असं. चला आता बघूया. आणि साईडचा व्ह्यू बघा, एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडा. आणि पाऊस कधी पण पडतो, उन्हाला असो पावसाला असो थंडी असो, कधी पण पाऊस पडतो. आशीर्वाद मला कोणी दिला तरी बरा वाटेल, फुकटचा आशीर्वाद. आणि ऋषभ बघा, ऋषभ काय त्याला ऊन सहन होत नाही म्हणून तो दिवसा बाहेर नाही निघत. तो फक्त रात्रीचे रील बनवायला बाहेर निघतो. चांबो मॅन. बंटी आताच थकलेला आहे. ओ आणि या बब्बूच्या मम्मी आई सगळं काही त्याच डेंजर रील स्टार बब्बू बरेच दिवसातून दिसल्यात. काकू हाय करा. काकू हाय हाय. आणि रील स्टार साईनाथ आणि त्याच्यासोबत चॉकलेट बॉय निशेष. जयस त्याला नुसता पोरींचा फोन असतो, नुसता कधी कधी बघावं तर बिझी असते जयस. तो बघा हे चालला लगेच ठेवला. अरे काय उन्हात पूर्ण हालत डाऊन झालेली आहे. आणि आता काही जास्त गर्दी नाही त्यामुळे काही एवढं वाटत नाही. मागच्या वेळी आपण आलेलो जो मागचा व्लॉग होता त्याच्यात गर्दी बघितली तर खूपच जास्त होते. आता थोडी कमी आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही. पण गरमीची पूर्ण एनर्जी डाऊन झालेली आहे. थांबत जायला लागतं.
चला फायनली आता वरती आलेला ते घाम बघा किती येते. गरमीचे दिवस खूपच आहेत आणि साईनाथ आणि जयस नुसता रीलच्या नादात आहेत. अशी रील बनवू तशी रील बनवू. बघूया कशी रील बनवतात. आणि गर्दी तर आहेच कारण गर्दी कधी पण असते इथे कारण भक्तच तेवढ्या आहेत म्हणून खूप गर्दी असते. तर बघा चला बसून बसून कंटाळा आलेला आहे. चला आता केस काढायची सुरुवात झाली. बघूया मामा एवढं येत. आणि साहिलची मजा बघा. साहिल कसला डेंजर रिॲक्शन देतो चला केस काढून झाल्यानंतर आपण लगेच खाली जाऊ कारण खाली मस्त साऊंड सेटअप लावले आणि सगळे जेवण वगैरे खाली आहे म्हणून लगेच आपण खाली जाणार आहे. मगाशी मस्त ऊन होता आणि आता बघा डायरेक्ट पाऊस. कधी काय होतं समजत नाही. कधी पाऊस पडतो. आता मे महिना चालू आहे तरी पण पाऊस बघा काय चाललंय काय समजतच नाही. एक मस्त झोप काढल्यावर आपण उठलेलो आहोत आणि आता बिना चपलेचाच मी ऋषभ जयस आणि सार्थक बिना चपलेचा कुठे चालूच माहिती नाही पण चाललो. जयस आलाय बोलतो माझा जेवण जिरवाला. एवढा तो जेवलाय ना बाबा बाबा. त्याला जाम चिकन जास्त आवडलं आणि मटन जामच. ऋषभ काय त्याला काय नाही त्याला फक्त स्पॉन्सर भेटलाय म्हणून तो चाललाय. चला आपण जाऊ. सार्थक जाईल तिकडे आपण पण चला. ते जातील त्याच्या मागे मागे जाऊ बघा फक्त आपण घुसू. संध्याकाळनंतर क्लायमेट बघा लोणावळा एक नंबर. आला 2 मिनिटं आम्ही फिरायला गेलो. लोक आमची लगेच नाचायला लागली. चला आपण पण नाचायला. ही बघा कशी नाचतात. गाणी बंद झाले आणि आपली जायची तयारी आहे कारण लोणावळ्यात ट्रॅफिक लागेल काय लागेल. आणि देवान झोपलेला आहे त्याला टेन्शन आलंय. त्याचा केस कापलेला आहे. एवढं मस्त केस होता. आणि यो बघ या आला ती फुगवाली आलती ती पप्पी देवी होती पण आणि घेतली नव्हती. बोकर नाही पप्पी देवी होती त्याला म्हणून तो पालाला का नाही काय रे ए डुगी. आता चला बघूया. आणि ऋषभ बघा
दुसरंवाली दुसरी फुगेवाली होती ती तिला आवडला ऋषभ आणि तो लांबच ओके बोलतोय तो ओके जेवण घेतलेलं आहे. जाम त्याला टेन्शनच जाम आलेलं आहे. देशात आपली मुलं